काय झालं सिंधा? देतो म्हटलं का वाडा? कुठलं? मलाच काठी दावली त्या काकान. तरी मी तुम्हाला सांगत होतो, 4 रट्टे आणल्याशिवाय काका काय वाडा सोडणार नाही म्हणून. अहो सनीदा, राणादा आणि अंजली वहिनींनी सांगू नका. आपण हे मॅटर बाहेरच्या बाहेर मिटवू आपल्या पद्धतीनं. नाही आऊ द्या. राणात आणि वहिनी सांगतात तसंच करायला पाहिजे आपल्याला. त्यानं काय होणार नाही सनीदा. अरे मला बी असंच वाटतंय रे. तर 70 आणि 80च्या त्या अटीत अडकून बसलो नो मी. अहो सनीदा, नियम आणि अटी मोडायसाठीच जन्माला येतात. सुमडीत कुंबडीत सगळा कार्यभार अटकून टाकू. अहो गावात काकाला पळवूनच लावू. आपण सांगायचं, सत्य आणि अहिंसेच्या अटीनुसार आम्ही काकाला जाऊन विनंती केली आणि काका गाव सोडून पळून गेला. अरे नाही रे मर्दा, असं करून नाही चालणार. मग काय वाडा मिळत नाही? अरे मिळणार. अवद्या वाडा परत मिळणारच बघ. अरे त्या श्रीहरीचं उदाहरण घे की. अरे जोंधळीचं घे. हे बघा उद्या आपल्या सगळ्या आयडिया फेल गेलत्या की नाही. अरे वहिनीनं बरोबर सगळी माहिती हुडकून काढली. तेव्हा आपल्याला वहिनींच्या आयडियानेच काम करायला पाहिजे. असं म्हणताय? वय अरे कर की काहीतरी विचार. त्या काकाला समजवतो असं मोठ्या तोंडानं सांगून आलो मी. आता आपल्याला बी काहीतरी करायलाच पाहिजे की. हा तू विचार कर. अरे सुचतंय का काय? चालू की तुझी आयडियाची युनिव्हर्सिटी. अहो उन्हाळ्याची सुट्टी आहे, थांबा की जरा विचार करू द्या. ही सगळी खारी खा. खरं काहीतरी आयडिया हुडकून काढ बघ. हो, एवढी सगळी खारी खायला घालून मारता का काय राव मला? खारी खाऊन कोण मरते होत्या तुझं बिन. सिंधा, पाहुण्याला लई खायला घालून मारायची आयडिया माहिती आहे तुम्हाला? म्हणजे अहो सनीदा, एखादा पाहुणा जर घरातनं जात नसला तर त्याला विनंती करून एवढं खायला घालायचो की पोट फुटेल या भीतीनं पाहुणा पळूनच गेला पाहिजे. तसं करू आपण काकाला. मला काय बी कळलं नाही बघ. म्हणजे बघा, आपल्या विनंतीला त्यानं मान दिलं नाही, पण अख्खं गाव विनंती करू लागलं तर जोवर काका ऐकत नाही तोपर्यंत त्याला रिक्वेस्ट करत राहायचं. म्हणजे बघा, शेवटाला पळून जाईल का नाही काका? काय म्हणता? राहू द्या बाबा. एक नंबर आयडिया तुझी. तुझ्या आयडियाने आपली कामं होत असतात बघ. अहो लहानपणापासून हुशार आहे मी. तुझ्या आयडियाची युनिव्हर्सिटीवर लय भरोसा आहे माझा. हा असंच ठेव. चल डन आहे, काम करूया. चल. हो, आता बघा त्या काकाची कशी मजा करतो ती. चला आतापासूनच कामाला लागू. इकडे रे, घे खारी आहे, खा. घे. खा. चल. नमस्कार मालक. नमस्कार. अरे मालक काय म्हणतोस? अशा 100 दुकानांचा मालक बनण्याची ताकद आहे तुझ्या अंगात. काय मला गुगल लाजवतोय. मी लागतो माझ्या कामाला. ठीक आहे, चल. राणादा, पाणी. अरे बघ राणा, जो टोन्या बी बदलला. तू कोण आहे हे कळल्यावर. नाही मालक, मी आधी बी त्योच होतो, आता बी त्योच आहे आणि पुढे बी त्योच राहणार. हे तुझा मोठेपणा आहे राणादा. मी आपला उगाच तुझा राग करायचो आणि मुंबईला असताना तुझ्यावर डाऊट बी खाल्ला. तुझ्यासारखा करोडपती 1,00,000-2 लाख खाईल असं उगाच वाटलं मला. सॉरी. असं नाही रे, टायमाच्या गोष्टी असतात. तू डाऊट खाल्ला म्हणून मला वाईट वाटलं नाही. मी तुझ्यासारख्या मोठ्या घरच्या आणि मोठ्या पैलवानाला माझ्याकडे 300 रुपये हजेरीवर ठेवला. वाईट वाटतंय मला. हे काय मनातनं जाणार नाही गड्या माझ्या. असं काय नाही मालक. अहो तुमचे 300 रुपये तेव्हा मला 30,000 सारखं होतं. गरजेच्या टायमाला काम देऊन मदत केली ती लाख मोलाची. नाही, पण मी जरा तुला जादाच कामाला लावला. तुझ्या घरचं एवढं महत्वाचं काम असताना तुला मुंबईला पाठवलं. पैसे देता म्हणल्यावर मला बी इमानदारीनं काम करायला पाहिजेच की. हे तू म्हणून बोलतोयस राणा. तुझ्या जागी दुसरा असताना तर सरळ नाही म्हणाला असता. जाऊ द्या मालक, उगा कौतुक करू नका सर. मी खरं ते बोलतोय राणा. बरं, एक बोलायचं होतं. अरे एक काय 10 बोल की राणादा.
ते आता आमचा कोर्टात निर्दोष सुटतील. कोर्टातनं हमी रक्कम परत मिळाल्यावर आमची जमीन बी परत मिळेल. अहो शेतकरी माणूस मी, जमीनच कसणार. तेव्हा ते काम सोडायचं म्हणत होतो. तुमची परवानगी पाहिजे होती. राणा, अरे परवानगी कसली मागतो? तुझ्या मनात असेल तसं कर. अरे तुझंच दुकान समज आहे. अहो, तसं नाही मालक. गरजेच्या टायमाला तुमच्या परवानगीने काम मिळालं. आता सोडताना बी तुमची परवानगी पाहिजेच की. तसं असेल तर दिली. पण काय बी म्हण राणा, तुझी आठवण सतत येत राहणार आम्हाला. तुझ्यासारखी माणसं लई कमी या जगात. अहो, मालक मी आदनं मधनं चक्कर टाकीत जाईल. ते नव रानादा, तू एवढा मोठा माणूस, मोठा पैलवान, आणि मी एवढा ताप करून बी तू चिडला नाहीस कवा? सत्यानं अहिंसा लई मोठ्या गोष्टी आहेत आयुष्यात. कायम खरेपणानं वागायचं. डोसकं शांत ठेवून वागायचं असं आमच्या अंजलीबाई म्हणतात. एक नंबर सांगितलं बघ वहिनींनी. अरे नाही तर तू माझा खुर्दाच केला असतास गड्या. अशीच शिकवण असायला पाहिजे बघ सगळ्यांना. जगातली सगळी कामं सुरळीत होणार. वय आता आमच्या वाड्यासाठी बी योच सत्यानं अहिंसेचा मंत्र दिलाय बघा. काम होणार म्हणजे होणार. सत्याने आयुष्य लय मोठ्या गोष्टी असते दुर्पदा मोश. तुला सांगतो सत्याने आयुष्य, तुला माहितीये सत्याने आयुष्य काय असते? मला फक्त तो थापाड्या सत्याच माहितीये. सत्या नाही ग दुर्पदा मावशी. सत्याने आयुष्य ह्या लय मोठ्या गोष्टी असतात. तुला सांगतो सत्य. ए बाबा गप, तो आणि वाडीचार लावू नको. कामाचं काय ते बोल. कामाचं म्हणजे कसं आहे दुर्पा मावशी, आम्हाला आमचा वाडा परत मिळवायचा आहे बघा. आत्ताच जातो आणि खुरप्यानं गळ्यात चिरतो त्या संप्याचा. नाही 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 अहो, अहो तुम्ही निवांत राहा. बघतो कोण मध्ये येतोय ते. नाही नाही दुर्पदा मावशी, सत्याने आयुष्य असं भाजी चिरल्यागत गळा चिरून नाही चालणार. तू गपकी जरा. हे बघा दुर्पा मावशी, तुम्ही आमच्या वाड्यावर जायचं आणि असं हात जोडून विनंती करायची. एकदम गोडीनं सांगायचं वाडा परत द्या. जमल ना तुम्हाला? आता ते टकलेलं गोड कसं बोलू मी? बोलावं लागतं दुर्पदा मावशी, बोलावं लागतं. सत्याने आयुष्य राणा दादा आणि अंजली वहिनीने सांगितलं. करशील ना? करशील ना? असं म्हणताय होय. जर साहेबांना जर वाडा परत मिळत असला तर हात का अहो पाय बी जोडतो की त्याच्याजवळ. जसं चिरीमिरी काम होण्यासाठी द्यावं लागतंय का नाही, तसा चिरीमिरी घेऊन जातो की त्याला. एक नंबर आयडिया बघा. एक नंबर आयडिया दुर्पा मावशी. तुम्ही जाऊन या, मग बघतो काय करतोय तो काका. ही धर बाबा भेंडी, पण ह्यो वाडा एवढा सोड. मगाशी खारी, आता भेंडी. अजिबात सोडणार नाही. चल चल घेऊन जा तुझी भेंडी. अहो, असू दे तुम्हाला भाजीला. हं? पण हे बघ बाबा, हात जोडून विनवण्या करते. ह्यो वाडा एवढा सोड बाबा. काय करायचं? हात जोडून विनंती करायची. हा. सत्याने अहिंसा. आला का ध्यानात? समजत येणार आहे हो. हा. तुम्ही सांगितलं तसंच करणार. बरं सनिदा, त्या विनंती बरोबर 4 टोलं आणू का काका? नाही. म्हणजे विनंती कशी ठसठशीत होईल. ए सत्य आणि आयुष्यामध्ये टोलं चालत नाहीत. हा. हे द्या कोरडी विनंती कशी करायची मर्दा? मग एक काम कर, काय तर संकट घेऊन जा. होय. हा तसंच करतो. काहीतरी घेऊनच जातो. हा, हा. येतो. हा, जा जा. काका कोंबडीचं खत आणले आपल्या पोल्ट्रीतलं, एक नंबर आहे. घ्या तुम्हाला. पर एक विनंती करतो, हा वाडा परत करा. आजच्या दिवसातला तू तिसरा. तुला मी सांगतो, ह्यो वाडा मी सोडणार नाही. चल घेऊन जा तुझं खत. हो काका, राहू दे तुम्हाला. खावा भाजी करून. हं? हे बघा, मला विनंती करायची होती ती मी केली. येऊ आता. खताची भाजी. सत्याने अहिंसा. जायचं आणि फक्त विनंती करायची. होय.
ऐन वेळेला काय मिळालं नाही, हे घ्या आणि वाडा सोडा. सनीदा तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. अरे 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 काय चाललंय काय? वाडा सोडा. हं? खारी, भेंडी, खत, भारा. वाडा सोडा. हे घ्या. विनंती करायची होती, केली. यू. अरे मुलं म्हणजे देवाघरची फुलं. तुमच्या सांगण्यानं लय फरक पडत बरं का त्या काकाला. तुम्ही जावा आणि विनंती करा. आम्ही कवा रानादाला विनंती केलो नाही आणि त्या काकाला करू आहे. चला. अरे रानात आणि वहिनीनीच विनंती करायला सांगितल्या. हा. मग आम्ही आमच्या पद्धतीने करतो. चालेल? हा. भांडण सोडून काय बी करा. विनंती करतो. चालेल चालेल. हा. जावा. वाट वाट आलाय सगळ्यांनी. अरे अरे काय करू या सामानाचं? अरे शेंगा आहे तर भाकरी नाही, हे पीठ आहे तर मीठ नाही, गवार आहे तर कांदा नाही. काय करू? अरे काय चाललंय काय हे? हात जोडून विनंती करते, देऊन टाक ह्यो वाडा. अजिबात नाही. सगळी दुनिया एक झाली तरी चालेल, पण ह्यो संपतराव वाडा सोडणार नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. 1 2 3 4 बस करा अत्याचार. ए कुठं घुसताय वाड्यात? चला 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 व्हा बाहेर. आम्ही उपोषण करायला आलोय. आमरण तोवर तुम्ही वाडा सोडत नाही तोवर आम्ही आंदोलन उपोषण मागे घेणार नाही. हे बघा, सगळे वाड्याच्या बाहेर चला. चला वाड्याच्या बाहेर चला पहिले. हे बघ, मी लय वाईट माणूस आहे, माझं डोसकं फिरवू नका. आम्ही 10 वाईट आहे. राणादान अंजली वहिनींनी सांगितलंय सत्य आणि अहिंसा म्हणून गप्पाय, तर लगोरी सारखं टाळकच फोडलं असतं तुमचं. हा. अच्छा, म्हणजे धमक्या आणि गिनवण्या म्हणजे राणा आणि अंजलीचा डाव आहे. कुठे आहे माझा राष्ट्रीयचा ज्ञान? ए नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. ए 1 2 3 4 बस करा अत्याचार. गप्प बसा. गली गली में शोर है, संपत्ति का चोर है. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. 1 2 3 4 बस करा अत्याचार. आता नाही सोडणार कुणाला. आता धावतोच माझा इंगा. अहो आज तर दिवसभर वाड्यात रांग. कोण गोऱ्या घेऊन जातोय, कोण वैरण घेऊन जातोय. आता मला सांगा काका का वैरण घेणार आहे काय? आणि माणसांनी फक्त एकच माहिती, सत्य आणि अहिंसा. हात जोडून विनंती करायची आणि वाडा परत करा. आता बघा काका कसा वाडा परत करतोय ते करावं लागणार. काहीतरी खुळपणाच चाललाय. अहो अशानं काही वाडा परत मिळत असतोय भय. काकाय त्यो 12 गावचं पाणी पिलाय, असं सहजासहजी वाडा परत देणार नाही त्यो. राणा काकाला वाटते चला वाड्याचा पेपर घेऊन येऊया. राणा, अरे काय चाललंय काय? अरे दिसभर माणसं नाही नाही त्या वस्तू भरायला आहेत. अरे हा कसला सुडू गावताय माझ्यावर? हो काका सोड नाही.
हात जोडून विनंती करतोय. आमचा वाडा आम्हाला परत द्या. वाड्यातली पाठीभर माती बी मिळणार नाही तुम्हाला. तरी बी आम्ही विनंतीच करत राहणार, आमचा वाडा परत द्या. होय काका, आमचा वाडा आम्हाला परत द्या. होय काका, आम्ही विनंती करतो आमचा वाडा आम्हाला परत करा. आमचा वाडा आम्हाला परत द्या. नाही, अजिबात नाही. हे बघा, ही 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 तुमची सत्य आणि आयुष्याची नाटकं जर बंद नाही झाली ना, तर आज मी पेटवूनच घेतो स्वतःला. हे बघा, आब्या आत्ताच बाहेर आलाय, तर जावा तुम्ही एक साथ सगळे तुरुंगात. पत्र लिहून ठेवलंय, माझ्या आत्मधानाला कारणीभूत म्हणून तुम्हा सगळ्यांची नावं लिहून ठेवलेत. तुझी ही थेर जर बंद नाही झाली ना, तर आज मी पेटवूनच घेतो स्वतःला. ओ काका, बोलणं लय सोपं असतं, करणं लय अवघड असतं. वाटतं मग बघाच तुम्ही आता. हो अहो काका, थांबा काका. नाही, अजिबात थांबणार नाही. अहो असा वेडेपणा नका करू. वा, तुम्ही जे चालवलं ना, त्यांनी येडाच झालोय मी. आता माझ्या खुनाखाली जावा सगळे आत. अहो काका, काका थांबा म्हणतोय ना. बघा, तुमची ही इनवणीची नाटकं बंद करा तरच थांबतो, नाहीतर आज मी पेटवून घेतो म्हणून समजाच. अहो बरं ठीक आहे, आम्ही बंद करतो. नाही कोणी विनंती करणार तुम्हाला. आता कसे आले सगळे लाईनीवर. तुम्ही किती बी आटापिटा केला तरी यो संपतराव वाडा सोडत नसतो म्हणजे नसतो. आता परत जर कोणी इनवण्या करायला आलं तर तुम्हाला विचारणार बी नाही, डायरेक्ट राखेल होतून काढी. काका चॅप्टरच निघाला की. तुमची बोलतीच बंद केली त्यानं. जाऊबाई म्हणतात ते नेहमीच बरोबर असतंय असं नाही हो. हे बघा राणा भाऊजी, विनंत्या करून काय बी फायदा नाही. तो माणूस पैशाला हापापलेला आहे, तेव्हा त्याला पैशाचा आमिष दाखवूनच वाडा परत घेतला पाहिजे. अहो पण आता पैसे महत्वाचे आहे का वाडा? वाडा. मग ठरलं तर पैशाचं गाजर दाखवून त्याच्याकडनं वाडा परत घ्यायचा. अनभय, हे काम आम्हीच करणार, कारण आमच्या एवढा पैशाचा व्यवहार दुसऱ्या कुणालाच कळत नाही. अजिबात नाही. तू लाखाचं 12,000 करणार बाई आहेस, आठवते काय? राणा भाऊजी, मागच्या टायमाला तुम्ही जाऊबाईंचं ऐकून बघितलं, आता जरा या टायमाला आमच्या डोसक्यानं काम करू द्या. ठीक आहे वहिनी. राणाचा वहिनी म्हणल्यात ना व, वाडा परत मिळवतो, तेव्हा आता कुणी नाही म्हणू नका. त्यांना जे वाटते ते करू द्या. आता बघाच तुम्ही, पैशाच्या जोरावर आम्ही वाडा मिळवून दाखवतोच. चांगला चान्स गावलाय थोरलेपणा मिळवायचा. पैशाचा आमिष दाखवून त्या काकाला गंडवीन आणि वाडा मिळवून समद्या घराला. मग समजल समद्यांना खरी थोरली सुनबाई कोण आहे ते.